बापसई ग्रामपंचायतीकडून दहागाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सन्मान, जिल्हा परिषद कधी दखल घेणार? कल्याण तालुक्यातील बापसई ग्रामपंचायत हद्दीत जलजन्य आजाराची साथ उद्भवली होती, परंतु दहागाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, आशा वर्कर आणि ग्रामपंचायत कर्मचारी यांनी दिवसाचा रात्र करून ही साथ आटोक्यात आणली. त्यामुळे ग्रामस्थ मोठ्या संकटातून निभावून निघाले. यामुळे यातून उतराय व्हावे व या अधिकारी, कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी ग्रामपंचायतीच्या सरपंच श्रीमती प्रणिता पांडुरंग टेंबे यांनी उपसरपंच, सदस्य या सर्वांच्या वतीने प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांचा सन्मान केला. परंतु जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे हे याची दखल घेणार का, असा प्रश्न ग्रामस्थ उपस्थित करत आहेत. कल्याण पंचायत समितीचे वैद्यकीय अधिकारी डॉ. भारत मासाळ हे मुंबई येथे गेल्यानंतर हा पदभार डॉ. पूनम जयकर यांच्याकडे आला. अगोदरच निळजे प्राथमिक आरोग्य केंद्राचे काही कर्मचारी मुख्य कार्यकारी अधिकारी श्री घुगे यांनी निलंबित केल्याने आरोग्य विभाग मोठ्या प्रमाणात बदनाम झाला होता. अशातच बापसई ग्रामपंचायत हद्दीत दूषित पाण्यामुळे अतिसाराची साथ निर्माण झाली. गटविकास अधिकारी संजय भोये यांनी तातडीने वैद्यकीय अधिकारी डॉ. पूनम जयकर यांना याबाबत उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या. त्यांनी रविवारी सुट्टी असताना देखील घटनास्थळी धाव घेऊन पाहणी करून उपचार सुरू केले. डॉ. दिलीपरा चेंगळे, डॉ. रेणू तिलकचंदाणी, डॉ. कांचन घनशाणी, डॉ. स्वाती चिवाणे, डॉ. सायली जाधव, योगिता जाधव, दीपक शिर्के, संजय कांबळे, विजयालक्ष्मी शिंदे, कल्पना मोपे, राजेश्री साबळे, राजाराम निचिते, कैलास तालिकुटे, सूरज बडे, सुजित अडसुळे, हर्षदीप गवई, गौरव सुरडकर आणि सर्व आशा ग्रामपंचायत कर्मचारी पांडुरंग टेंबे या सर्वांनी दिवसरात्र मेहनत करून ही साथ आटोक्यात आणली. एवढेच नाही तर डॉ. जयकर यांनी प्राथमिक आरोग्य केंद्राची दुरुस्ती, सुशोभीकरण केले. मनुष्यबळ कमी असताना देखील मारळ, वरप, तांबा व इतर ठिकाणी आरोग्य समस्या निर्माण होणार नाहीत याची काळजी घेतली. बदनाम झालेल्या निळजे प्राथमिक आरोग्य केंद्रास आमदार राजेश मोरे यांच्याकडून पत्र्याचे शेड बनवून घेतले. शिवाय त्यांना निक्षय मित्र बनवून सुमारे 80/100 पेन्शट दत्तक घेऊन त्यांना आहार वाटप केले. दहागाव केएचसीला तहसीलदार, बीडीओ, मुख्य लेखा अधिकारी तसेच सीए यांनी भेटी देऊन यांच्या कामाची प्रशंसा केली.